डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाला आज 9 दिवस उलटले आहेत। मात्र अजूनही कंपनीतून धुराचे लोट निघताना दिसत आहेत। अशातच कंपनीच्या खाली केमिकलच्या ड्रम्सचा साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्फोट होण्याची शक्यता आहे। तर केमिकलच्या साठ्यामुळे कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांचा जीव हा धोक्यात येत असल्याचं समोर येत आहे। दरम्यान अमुदान कंपनी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। डोंबिवलीतील अमुदान कंपनीला आज 8 दिवस झालेले आहेत। जवळपास आठवडा उरकला ह्या घटनेला आणि अजूनही या परिसरामध्ये ज्या काही कंपनी जी आहे ही अमुदान कंपनी तुम्ही बघताय समोरच, या कंपनीच्या काही टँक्समधून धूर जो आहे तो अजूनही 8 दिवसानंतरही निघताना या ठिकाणी दिसतोय। या ठिकाणी आणखीन काही केमिकल ड्रम्स देखील असण्याची शक्यता पोलिसांनी सांगितलेली आहे। त्यामुळे तुम्ही बघताय समोरची ही काही एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या टँकमधून देखील धूर निघतोय। आपल्याला या ठिकाणी स्थानिक सुरक्षा रक्षकासाठी असलेले जे पोलीस आहेत त्या पोलिसांनी देखील माहिती दिलेली आहे की या कंपनीच्या खाली केमिकल ड्रम्स असण्याची शक्यता आहे आणि हे ड्रमचा स्फोट देखील होऊ शकतो। त्यामुळे अजूनही या कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या परिसराला जो धोका आहे तो कायम असल्याचं या ठिकाणी चर्चेमध्ये आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।